त्यामध्ये काही फाईट सिक्वेन्स आहेत त्या दोघा तिघांनी एस्पेशली शेषपालने जी काही त्यांनी फुल कसर काढली आहे. कुठला राग होता, कुठल्या जन्मीचा राग होता माहिती नाही, मला मारला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मीवर सागर तुमचं स्वागत करतो. लोकमत फिल्मीवरती महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी की त्यांच्या भेटीला एक आगामी चित्रपट असा येणार आहे की जो त्यांना काहीतरी शिकवून जाणार आहे आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मराठी गाण्यांचा एक नवीन साठा मिळालेला आहे. त्यानिमित्ताने आपण त्या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहोत. प्लीज वेलकम आपले सर्व आउट ऑफ सिलेबसचे कलाकार, त्यांचं आपण स्वागत करूया लोकमत फिल्मीवरती. अजिंक्य, तुझं खूप खूप स्वागत आहे. शेषपाल, अद्वैई, सानिका, अभिजित, सो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवरती. या सिनेमामध्ये तुम्ही खूप छान डान्स केला, आम्ही आता बघितलं, म्हणजे एक तुम्ही टीझर दाखवला आम्हाला. त्यानिमित्ताने काय अनुभव होता या सिनेमाचा अजिंक्य, काय सांगशील? खूपच चांगला. जसं की तू म्हणालास, आमच्यासाठी ही सगळी भट्टी पण खूप नवी आहे आणि प्रेक्षकांसाठी ती तशीच नवी असणार आहे. आमचे जे दिग्दर्शक आहेत नवीन देशाबोईनाजी, ते एक तेलुगू भाषिक दिग्दर्शक आहेत, ते आणि अनिकेतजी जे आमचे रायटर आहेत, हे दोघे मिळून जेव्हा ही कथा ऐकवण्यासाठी म्हणून मुंबईमध्ये आले आणि माझं भाग्य की त्यांनी मला गृहीत धरलं ह्या सिनेमासाठी. आणि खरं तर गृहीत नाही धरलं त्यांनी मला, पण जोक सपाट माझ्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी मी म्हणेन. जी सुगत वाघमारेजी जे आमचे निर्माते आहेत त्यांनी मला ही दिली, कारण जशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये कदाचित इतर कोणीही तुमचा विचार केला नसेल तुमच्या या आधीची कामं बघून, तशा पद्धतीची भूमिका देण्याचा त्यांनी विचार केला. आणि एक वऱ्हाडी बोलणं असो, ज्या पद्धतीने तो दिसतोय अनिकेत नावाचं हे कॅरेक्टर, आणि ज्या पद्धतीची गाणी झाली आहे, ज्या पद्धतीने डान्स करायला आम्हाला मिळाला आहे, किंवा आमची जी मैत्री दाखवली आहे, जो एक सिरियस टॉपिक दाखवला आहे, एक रोमॅन्टिक अँगल पण दाखवला आहे. सो हे सगळं असं एक फुल फ्लेजेड चांगलं एक होलसम असा एक्सपिरियन्स मला शूट करतानाही मिळाला आहे, जो प्रेक्षकांना सिनेमा पाहतानाही मिळेल. मला अजिंक्य एक गोष्ट सांगायची की शेषपाल आहे ना या सिनेमामध्ये तुझ्याबरोबर, तो फार छुपा रुस्तम आहे. तो एक हरहुन्नरी कलाकार आहे. त्याला कुठल्याही साच्यामध्ये टाका तो बरोबर बसतो, कारण मुळात थिएटर बॅकग्राऊंडवाला माणूस आहे. सो एखादा सीन करताना कशी काय गंमत घडली आणि मजा केली तुम्ही शेषपाल? म्हणजे मी आता काय बोलू, म्हणजे यामध्ये काही फाईट सिक्वेन्स आहेत त्या दोघा तिघांनी एस्पेशली शेषपालने जी काही त्यांनी फुल कसर काढली आहे. कुठला राग होता, कुठल्या जन्मीचा राग होता माहिती नाही, मला मारलाय. रिअलिस्टिक अभिनय. येस, रिअलिस्टिक अभिनय. पण ॲज लॉंग एज खरंच आणि मला तू पण मारलंयस अद्वैत? हो, मी मारलंय तिने. दडपण नाही आलं, तिचे वडील प्रोड्युसर आहेत त्या सिनेमाचे. खूप जास्त आलेलं, पण हिम्मत ठेवली बिकॉज ऑफ तिचा सपोर्ट होता मला थोडा की चल तू कर. ना, मी पण मारलं ना. बट रिवेंज इथेच आहे. अद्वैत, म्हणजे ऍक्शन सुद्धा केलंस या सिनेमामध्ये. म्हणजे मार खाण्याला जर ऍक्शन बोलत असतील तर हो. या सिनेमाच्या माध्यमातून आमच्या तरुण पिढीला, आपल्या तरुण पिढीला काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? बोल. म्हणजे आय थिंक या सिनेमामधून लोकांनी हेच घ्यायला पाहिजे की आपलं जे यूथ आहे ते खूप जास्त वोक आहे. जे यूथमध्ये जे पॉवर आहे किंवा एक न्यू पॉईंट ऑफ व्ह्यू दॅट द यूथ हॅज, आय थिंक इट इज़ व्हेरी इम्पॉर्टंट की हा रेप्रेझेंटेशन या सिनेमाच्या थ्रू येतो आहे अबाउट क्लायमेट चेंज, अबाउट ग्लोबल वॉर्मिंग, अबाउट ऑल द थिंग्स दॅट वी शुड बी पेइंग अटेन्शन टू, बट वी आर नॉट. वी आर व्हेरी कॉट अप इन पॉलिटिक्स म्हणा किंवा सगळं म्हणा, बट बीइंग ह्युमन, जिथे आपण निसर्गला जेव्हा विसरतो तेव्हा काय होतं आणि कसं घडतं याच्याबद्दल हा सिनेमा आहे. बरं, तुम्हाला जर मी विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी आउट ऑफ सिलेबस जाऊन काय केलं होतं, तर ते काय होतं? यशपाल, काय सांगशील? आउट ऑफ सिलेबस जो अभिनय सोडून म्हणतोय मी. अभिनय सोडून. ऍक्च्युली मी चाललो होतो कॉमर्समधून MBA कडे. फायनान्समध्ये घुसायचं होतं. इकडे MTA ला नंबर लागला, ते सिलिप बिलिप सगळं सोडून दिलं. तिकडेही नंबर लागला अमरावती विद्यापीठात. ते सोडून डायरेक्ट MBA सोडून डायरेक्ट इकडे घुसलो. आणि ते कसं घुसलो की डायरेक्ट शेवटपर्यंत घुसूनच राहिलं. हा माझ्यासाठी आउट ऑफ ट्रॅक होता, आउट ऑफ सिलेबस होता माझ्यासाठी. तुझ्यासाठी काय होतं? माझ्यासाठी हेच. आणि आत्ताच्या पिढीचं जे दुःख आहे की खरंच MPSC वाल्यांची लव्ह स्टोरी नसते. आणि ॲक्च्युली असं आहे, कारण MPSC मध्ये तुम्हाला खूप वर्ष घालवावे लागतात आणि त्याच्यातून एखाद्या मुलीची हेच होप्स असते
की सरकारी नोकरीवाला पाहिजे पण पटकन पाहिजे, जो की MPSC मध्ये नाही होत. सो जे आत्ताचं दुःख आहे की MPSC वाल्यांची लव्ह स्टोरी नसते, तेच आम्ही सांगतोय. आणि माझ्यासाठी पण खूप छान एक्सपिरियन्स होता. स्पेशली मी अजिंक्य सरांसोबत जेव्हा काम केलं, अद्वैसोबत किंवा शेषपाल सर, अभिजित, खूप मजा आली आणि मला अजिंक्य सरांकडून स्पेशली खूप शिकायला मिळालं आणि ते खूप आम्हाला समजून घेत होते. अजिंक्य सिनियरिटीमुळे सर आहे का तिकडे त्यांनी सांगितलं मला सर बोलायचं मी असं? अजिबात नाही, म्हणजे त्यांना इतका हंबल मी कधीच पाहिलं नाही. म्हणजे ही इज व्हेरी आणि छान. अजिंक्य काय दिलं म्हणजे या लोकांना इथे इंटरव्ह्यूच्या काहीही नाही, आपल्या कामावर आपण फोकस करायचं एवढंच मी करत होतो, जे ते लोकही करत होते. त्या सगळ्यांचा प्रत्येकाचा आपापल्या क्षेत्रांमध्ये खूप चांगला अनुभव आहे. थिएटर असो किंवा ज्या ज्या पद्धतीची कामं त्या सगळ्यांनी केली आहेत. रायटिंगच्या सिच्युएशनपासून म्हणजे रायटिंगच्या स्टेपपासून सगळ्यामध्ये ते इन्वॉल्ड होते. सगळेजण सिरियसली काम करत होते, मीही तेच करत होतो. ते कदाचित आज इतकं काय म्हणतात नवलाचं जर असेल तर मग मी असेन हंबल. म्हणजे अजिंक्यची जी प्रतिमा आहे ना, लोक त्याला म्हणतात अरे देवासारखा धावून आला, तर तो देवासारखा खरोखर धावून आला. ती आहेच. आणि अजिंक्य सरांना मी आत्ता नाही सर म्हणते, मी जेव्हा सेटवर पण त्यांना सर म्हणत होते तेव्हा स्पेशली त्यांचं असं म्हणणं होतं की तू बाकीच्यांसमोर सर वगैरे म्हण, पण मला अजिंक्यच म्हण. पण मला असं वाटतं बाकीच्यांसमोर सर वगैरे म्हण पण नाही बोललो मी ह्या दोघींनाही बोललो की मला तुम्ही सर का बोलताय, उगाच मला उगा काहीतरी वय वाढल्यासारखं नको. करायचंच असेल तर म्हणजे त्यांचं असं नव्हतंच की कर म्हणून, जस्ट फॉर्मॅलिटी करायची असेल तर. पण स्पेशली त्यांना रिस्पेक्ट देण्याचं कारण की प्रत्येक आर्टिस्टला तो मिळाला पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा खरंच सिनियर आहेत कामाणी, आणि प्रत्येक आर्टिस्टला तो मिळाला पाहिजे. सो आपण ते द्यावं. अभि, तुझा काय एक वेगळा एक्सपिरियन्स होता? माझा एक्सपिरियन्स म्हणजे हा माझा पहिला पिक्चर आहे आणि हे सगळे सिनियर मंडळी आहे. मी फक्त यांच्याकडून शिकत आलो. आणि हे सिनियर असल्यामुळे मला कसं सेटवर जास्त बोलता नाही आलं. मी मितभाषी, जो माझा स्वभावाचा एकदम विरुद्ध आहे. तो स्टँडअप कॉमेडी आणि इतके जोक करतो आणि इतके पानसट असतात कधी कधी की इरिटेट होतात. मी एखादा माझा जोक म्हणजे कसं नॉन सिरियस किंवा असं असतं. मी नेहमी हिला म्हणतो ही खूप सुंदर आहे, असा जोक असतो माझा. हिला नेहमी म्हणत असतो, पण ही रिॲलिटीवर जाते. येस येस मीही म्हणेल यार, ही सुंदर आहे म्हणून. थँक्यू. सर मला म्हणजे माहित जे नव्हतं जोक तुम्ही खोटे पानसट बोलता म्हणून. असतात. नाही, मी अगदी ट्रान्सपरंट माणूस आहे. अजिंक्य यू नो मी, म्हणजे मी फार ट्रान्सपरंट माणूस आहे. फक्त माझं असं सांगायचं, अजिंक्य सरांनी मला पिक्चरमध्ये ॲज अ लहान भावासारखं खूप सपोर्ट केला. पहिला पिक्चर असल्यामुळे मला टेक्निकल काहीच नॉलेज नव्हतं. त्यांनी खूप प्रेमाने खूप सपोर्ट केला आणि त्या सगळ्यात जास्त पेशन्स लेवल त्यांची होती. मी त्यांच्या जोक नाहीये ना, हा जोक नाही. पण काही Sir, असं intention खरंच छान मित्र आहे माझा. अभि गोड आहे आणि छान कॉमेडी हा करतो. गोड आहे, ही कॉमेडी होती. कॉमेडी शेषपाल सर पण सिनियर आहे. शेषपाल सरांमुळे बऱ्याच गोष्टी शिकलो. अजिंक्य सर झाले. क्लोजमध्ये काय काय टेक्निकलिटी असतात, मास्टर जेव्हा असेल सगळं कसं परफॉर्म करायचं. सरांचं मला वाक्य नेहमी आठवतं एक, की आत्ता सीनमध्ये जेवढी मेहनत करायची तेवढी करा, कारण की स्क्रीनवर दिसल्यानंतर पश्चाताप करून काहीच फायदा नाही. त्यामुळे अजिंक्य सरांसोबतचं ते डिस्कशन इट्स लाईक अ वर्कशॉप फॉर मी. ते खूप चांगल्या प्रकारे झालं. येस 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 म्हणजे या व्हिडिओ नंतर लोकमत फिल्मीवर जेव्हा चॅनलवर हा व्हिडिओ जाईल ना, त्यानंतर सगळेच त्याला सर म्हणतील असं मला वाटतं. रमेश, हे सगळं काहीही नाहीये. सर नावाची फिल्म केलेली आहे. सर नाही, सरी नावाची केली आहे. हा विनोद करायचा अट्टाच होता हा विनोद करायचा. इथे आम्ही सगळे स्टँडअप कॉमेडी. त्या बाजू पण मला खूप मजा आली तुमच्यावर गप्पा. पण मला स्पेशली काम करायला खूप आवडलं. म्हणजे ते खूप गोड आहे मन आणि स्वभावाने, आणि या मूवीमध्ये पण असं नाही या म्हणून नाही, तिने कधीच पण दाखवलं नाही ते त्या निर्मातीची मुलगी मूवीमध्ये पण म्हणून. तिचं कॅरेक्टर तसंच गोड आहे आणि त्या दोघांची जोडी पण खूप कमाल आहे. म्हणजे थोडी मनोजक या वाली, दोघींनी त्यामुळे सगळ्यात मजा जास्त आली. त्रास मलाच दिलेला आहे पिक्चरमध्ये. तू दिलंयस आम्हाला त्रास. ऍक्च्युली हिने पण मान्य केलं. सो हिरोईन कधी खोटं बोलत नाही. हा. हिरोईनपेक्षा ती माझी छोटी बहीण आहे, त्यामुळे मी कबूल करायला. सो स्वीट ऑफ यू. तुमच्याशी ना खरोखर गप्पा मारून ना खूप मजा आली मला. आणि मी तुम्हाला खरोखर आउट ऑफ सिलेबस याच्या निमित्ताने आज संपूर्ण गाणी गाण्याच्या माध्यमातून आपल्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे आणि तुमची सुद्धा आम्हाला झलक पाहायला मिळाली. त्यामुळे आता महाराष्ट्र ह्या गाण्यावरती कसा नाचतोय आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला आउट ऑफ सिलेबस या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि संपूर्ण रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की याची गाणी आलीत, त्यामुळे ती तुमच्या मोबाईलमध्ये गाजवायला विसरू नका. आणि लोकमत फिल्मीच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम आपल्याशी गप्पा मारत होती. त्यामुळे तुम्हाला ह्यांच्यासोबत गप्पा मारून कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी एकत्र. आणि यांच्याशी गप्पा मारून तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.